सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संविधान बचाव आंदोलन प्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकर कुडाळ न्यायालयात दाखल झाले। 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याच्या कारणावरून दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते। या प्रकरणी आज कुडाळ न्यायालयात सुनावणी होणार आहे। सुनावणीत सहभागी होण्यासाठी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे ही न्यायालयात दाखल होणार आहेत, तर अन्य 42 कार्यकर्त्यांवरही संबंधित गुन्हा दाखल झाला आहे। कुडाळ न्यायालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, ज्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण होते। प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक परिणाम लक्षात घेता या आंदोलनाची चर्चा जिल्ह्यात जोरदार रंग घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सिंधुदुर्ग।